यंदा कर्तव्य आहे म्हणून आस धरून बसलोय. यंदा कर्तव्य आहे म्हणून आस धरून बसलोय. 25शी दिशी म्हणत आता 35कडे चाललोय. एक काळ होता तेव्हा परिस्थिती जेमतेम असायची. एक काळ होता तेव्हा परिस्थिती जेमतेम असायची, तरी सुद्धा त्या काळात पोरांचे लग्न फटाफट जुळायचे. मुलांकडच्यानी आजकाल सगळं जिथल्या तिथं करून ठेवलंय. मुलांकडच्यानी आजकाल सगळं जिथल्या तिथं करून ठेवलंय. पोतीरा आणि सारवण तर हल्ली इतिहास जमा झाला. मुलगा नोकरी असो वा व्यावसायिक पहिली शेतीची चौकशी करतात. मुलगा नोकरी असो वा व्यावसायिक पहिली शेतीची चौकशी करतात आणि मुलगी शेतात जाणार नाही म्हणून थांब अगोदरच सांगतात. जर मुलीची शेतात जायची इच्छा अजिबातच नसते, जर मुलीची शेतात जायची इच्छा अजिबातच नसते, तर मग शेतीवाडीची निस्ती चौकशी यांना कशाला हवी असते? अपेक्षेच्या ओझ्यात आम्ही पुरते जखडून गेलोय. अपेक्षेच्या ओझ्यात आम्ही पुरते जखडून गेलोय. पुरत्या झाल्या साऱ्या आशा तरी पण रखडून गेलोय. काहींच्या अपेक्षा काय असाव्यात यालाही माप असावं. काहींच्या अपेक्षा काय असाव्यात यालाही माप असावं. नको सासू सासरा दीर जावा, घरात फक्त दोघांनीच असावं. कसलीही संस्कृती नव्यानं समाजात रुजते. कसलीही संस्कृती नव्यानं समाजात रुजते. काही मुलींची इच्छा आहे पण घरच्यांमुळे मुलगी पुसते. वेळ निघून गेल्यावर रसरशीत फुल सुद्धा कोमेजून जातं. वेळ निघून गेल्यावर रसरशीत फुल सुद्धा कोमेजून जातं. मुलींपेक्षा मुलींच्या आईचं स्वप्न खूप मोठं असतं. तिचे तुम्ही जन्मदाते आहात तर काळजी वाटणं साहजिकच आहे. तिचे तुम्ही जन्मदाते आहात तर काळजी वाटणं साहजिकच आहे. पण वधूपेक्षा वधूमाईची इच्छा पूर्ती होणं खूप कठीण आहे. तडजोड या शब्दाचं वजन सध्या खूप कमी होत चाललंय. तडजोड या शब्दाचं वजन सध्या खूप कमी होत चाललंय. म्हणून तर हल्ली लग्नाचं वय उलटून पुढे चाललंय. सगळं सांगणं मुलीकडच्यांना एकच आहे की करा थोडीशी तडजोड. सांगणं मुलीकडच्यांना एकच आहे की करा थोडीशी तडजोड. मार्गदर्शन व्यवस्थित करा. लागेल त्यांनाही संसाराची ओढ, लागेल त्यांनाही संसाराची ओढ. आताच्या समाजात